किशोरी पेडणेकरांनी मुंबईतल्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावावर 9 तारखेला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होईल। दरम्यान एमआयएमनं तीव्र विरोध करत धर्माधारित नव्हे संविधान शिक्षण द्या अशी मागणी केली। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी करण्यासाठी 3 दिवसांचा दौरा आहे। त्र्यंबकेश्वर, कुशावर्त तीर्थ, प्रयाग तीर्थ इथं भेट देत विकास कामांचा आढावा घेतला जाणार। अन्य राज्यातला आंबा कोकणच्या नावाने विकला जाण्याची भीती आहे। दलाल व्यापाऱ्यांनी तशी लेबल लावून आंबा विकू नये, नाहीतर दलालांना आंबा न पाठवण्याची भूमिका घेऊ। व्यापाऱ्यांना असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला। संभाजीनगरमध्ये प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फेरबदल झालेत। जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांची बदली झाली। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। मनमाडमध्ये आमदार सुहास कांदे यांची शिवसेना नाशिक लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। नगराध्यक्ष योगेश पाटील आणि शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी आमदार कांदे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला। त्यावेळी त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रफुल्ल पटेलांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गुरुवारी रात्री बैठक झाली। सुनेत्रा पवारांसोबत पार्थ आणि जय पवार देखील पटेलांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होते। पटेल, तटकरे आणि नरेश अरोरा यांच्यावर चर्चा झाल्याची माहिती।